हां बोलू का? हां बोला. नमस्कार, मी डॉक्टर आखाडे, अध्यक्ष मातोश्री कुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे. मी आज माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा 53वा वाढदिवसाच्या निमित्ताने महाउद्योग फेडरेशन धुळे व मातोश्री कुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे व परिसरातील नागरिकांच्या वतीने तसंच तत्कालीन खासदार माननीय सुभाषजी भामरे यांच्या हस्ते आमच्या कॉलनी परिसरात व मंदिर परिसरात 53 झाडांचं वृक्षारोपण केलं होतं. त्या 53 झाडांनी आता अतिशय चांगली ग्रीप धरली असून तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की माझं झाड जवळजवळ 12 फूट वाढलं आहे. तर चला आपण जाऊया इतर झाडांचा व्हिडिओ शूटिंग. हे बघा, हे मी माझं झाड पाहू शकता जवळजवळ 12 ते म्हणजे 10 ते 15 फूट वाढले ते. ते पण तुम्ही पाहू शकता ग्रीन लावलेल्या, हे आता लावलेले वृक्षारोपण आहे. हे चालू पाऊस आहे 1 महिन्यात. हे पिंपळाचं झाड आहे. हे इथं पिंपळाचं झाड आहे. हे पण पाहू शकता याची कशी काळजी घेतली जाते. या बाजूला उजव्या बाजूला हा नीम आहे, अतिशय चांगल्यापैकी डवरलेला आहे. 10-12 फूट झाला आहे. नीम आहे, त्याच्यामध्ये एक वृक्ष मी आईच्या नावाने लावलेला आहे. हे बघा, हे वृक्ष तुम्ही पाहू शकता. हे जे हा जो वृक्ष आहे नीम वृक्ष, हा माझ्या आईच्या नावास स्मरणार्थ लावलेला आहे. बघा, हे झाडं पाहू शकता. बघा, हा पण एक मोठा नीम आहे, अतिशय सुंदर वाढ झालेली. आता आपण जाऊ माझ्या घराकडच्या रोडला. हा होता मंदिर परिसरचा रोड. आता हा आमचा लागतोय अनमोल सोसायटीकडे, जवाहर कॉलनीकडे जाणारा रस्ता आहे. तिकडे सिंचन कॉलनीकडे. हे बघा, इथं चिंचेचं झाड आहे. हा नीम आहे. हे याला, हे बघा, हा नीम आहे. हे चिंच आहे, चांगली डवरली आता. इथं एक नीम आहे. इथं एक नीम वृक्ष लावला आहे आता. हे आहे याचं आवळ्याचं झाड. आवळ्याचं झाड. हे बघा, हा नीम वृक्ष किती मोठा वाटतो. हा एक नीम वृक्ष. हा एक नीम वृक्ष. इथं आंबा लावला. हे गुलमोहर सगळ्यात भारी. गुलमोहरचं त्याच्या झाड. बाजूला नीम आहे. गुलमोहर आहे. गुलमोहर आहे. हे नीम आहे. हे आता आणखी 15 दिवसापूर्वी लावलेले इकडच्या बाजूला. हे तुम्ही वृक्ष पाहू शकता. हा एक लिंब आहे. हा लिंब आहे. हे काय पिंपळाचं आहे का हे झाड? नाही, हे आंबळाचं वाटतं. एक नंबर आला. शिक्षण कॉलनीच्या जाणार रस्ता. दोन्ही बाजूला दुतर्फा लावलेले पाहू शकता. एवढा मोठा रोड झाला आहे. काय उंची आलेली आहे नाही का? जबरदस्त उंची आलेली. बंद कर.